गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे वाजले 7 आणि आपण आता उठून फ्रेश झालेलो आहोत. तर आम्ही काल जिथे राहिलो होतो त्या गुहेमध्ये झोपलो होतो, तिथून मी थोडंसं वर आलेलो आहे. तर इथून मी आता तुम्हाला 360 एक व्ह्यू दाखवतो. खूप सुंदर शांत हवा आहे आणि पाण्याची टाकी पण आहेत माझ्या बाजूला. तर एक तुम्हाला 360 डिग्री मी व्ह्यू दाखवतो आणि त्यानंतर आपण थोडंसं पुढं जाऊया. मग तर मित्रांनो, तुम्ही हा पाहू शकता 360 डिग्रीचा व्ह्यू. एवढं लांबपर्यंत पर्वतरांग आहे, पुढे एक जलाशय आहे. सकाळ सकाळ बघा तुम्ही, सूर्याच्या प्रकाशामुळं त्या डोंगराच्या मागून मे बी सूर्योदय होईल. सूर्य अजून वर आलेला नाही. त्या बाजूला अशी उंच टेकडी आहे. तर आपण जाऊया आता पुढे. तर मित्रांनो, थोडंसं पुढं आलं आपण. उजव्या हाताने पुढं आल्यानंतर इथं ही पाण्याची बघा 2 टाकी दिसत आपल्याला. तर ती आपण थोडीशी शूट करूया. इथे एक पाण्याचा टाका आहे आणि इथे एक पाण्याचा टाका आहे, तुम्ही बघू शकता. तर इथं हे बघा, पावसामुळे इथे खडकावर कसे खड्डे झालेले आहेत. पावसाचं पाणी इथे येऊन साठलेलं आहे. इथे एक पाण्याचा टाका आहे. आपण पुढे जाऊया. पुढे एक पाण्याचा टाका आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो. योगेश चल रे, योगेश चल की. ते बघा, इथे एक पाण्याचा टाका आहे. पाणी तरी भरपूर आहे गडावर, त्यामुळे काय पाण्याचा प्रॉब्लेम नाही. इथे सूर्यासमोर उभं राहतात. पाण्याची ती 3 टाकी क्रॉस केल्यानंतर समोर वगैरे झेंडा दिसतोय. मे बी मंदिर असावं कोणतरी. थोडंसं पुढे जाऊन बघूया कोणतं मंदिर आहे. अरे, मंदिर तर पडक्या अवस्थेत आहे. इथे महादेवाची पिंड आहे, तुम्ही पाहू शकता. मंदिराच्या तसंच उजव्या बाजूने गेल्यानंतर पुढे अजून आपल्याला पाण्याची 2 टाकी लागतात. त्यामुळे तुम्ही बघू शकता. हे बघा किती खोल पाण्याचा टाका आहे. 7-8 फूट तरी खोल असेल. आणि इथं पण पाण्याचा टाका आहे आणि मधून जी वाट आहे त्याच्यावरून आपण चाललोय. थोडंसं पुढं आल्यानंतर इथं सुद्धा अजून 2 पाण्याची टाकी आहे. खूप पाणी गडावर, पण याच्यामध्ये शेवाळ साठलेला आहे, त्याच्यामुळे पाणी वापरता येणार नाही. हे बघा, थोडं आपले फ्रेंड्स पुढे आलेले आहेत. सुहास, राजू आणि योगेश, त्यांचं चालू आहे फोटो सेशन. ते काय ते रात्री गोवाला तीच आहे ना. ते बघा, तिथे रात्री आम्ही येऊन गेलो. इथं तुम्हाला गुहा दाखवतो मी. हे बघा, इथे दगड पातळामध्ये कोरलेली गुहा आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया गुहेमध्ये. हे बघा कशी गुहा आहे. हे बघा, पूर्ण दगडामध्ये कोरलेली गुहा आहे, बघू शकता तुम्ही.
लाईट बॅटरी असल्यामुळे चांगलं कव्हर करू शकतो. थोडं पाणी साठलं इथं. चला बाहेर निघूया. ते इथं काढाय नीट राजू, काय बी सटकत दूध असेल खाली. ते बघा पुढं अजून एक गुहा आहे. अशा गुहेत जाताना जरा साप बीप सावकाश जावं लागतं. लाईट लावतो. हे बघा मित्रांनो, पूर्ण दगडात कोरलेली गुहा आहे. हे बघा किती मोठे दगड इथं पडलेले आहेत. आता इथूनच छोटंसं खोल आहे. इथून आपण पलीकडच्या गुहेत इथून पण जाऊ शकतो आणि बाहेरून पण रस्ता आहे. किती मिनटं बघा, जे आता सेकंड गुहेमध्ये गेलो तिथून आता हे सगळे दगड पडलेले आहेत मोठे मोठे. सूर्य इथून वर आलेला आहे. इथून पुढे आपण आता चाललो तिसरं इकडे एक गुहा आहे. जरा सावकाशच जावं लागणार आहे. दगड धोंडे सगळे. हा एक मिनिट आलं. थोडं गुहेत जाऊन येतो, मग माझे पण फोटो काढू. तर काल जो सरडा होता तो या गुहेत होता. रात्रीच आपण आलो होतो आणि तो सरडा येतो होता या भिंतीवर. आता कुठे गेला काय माहिती. हे बघा कशी गुहा आहे प्रचंड. हात पुरत नाही वर माझा. याचा अर्थ 10 फूट उंच आहे गुहा. आणि या गुहेच्या इथे आतमध्ये अजून एक गुहा आहे. तर काल रात्री अंधारात तर आपण पाहिलंच होतं. आता पुन्हा एकदा जाऊया आपण. आतमध्ये जायचंय पण वटवागुळ वगैरे नसले पाहिजे, साप बीप. तर जाऊया हळूहळू. बापरे, हे बघा मित्रांनो, थोडस एंट्रन्सच्या आतमध्ये आलो मी. तेव्हा कशी गुहा आहे. गुहेच्या आतमध्ये गुहा आहे. बघा किती छोटंसं एंट्रन्स आहे. आता या गुहेचं त्यावेळेस काय उपयोग करत असतील, धान्य ठेवण्यासाठी, धान्य कोठून किंवा काय नाही. चला आपण बाहेर जाऊया. मित्रांनो, गुहेच्या बाहेर आलो आपण. इकडे बघा पूर्ण खोल दरी आहे बाजूला. एक मिनटात थोडंसं जास्त नाही बघा, बघू शकता तुम्ही. खूप खोल दरी. इथून सगळी घरं छोटी छोटी दिसतात आणि याच्या बाजूने अशी पायवाट आहे. आणि समोर हे बघा डोंगर आहे सर्व पर्वत. जेव्हा त्याला खोल दरी आहे आणि आपण जेव्हा पायवाटणी चाललो आहे एकदम सावकाश चालले, कारण की फक्त मोजून 2 फुटाचा डिस्टन्स आहे.
घाई न करत एकदम सावकाश जावं लागतं. हे आता आपण मागच्या बाजूला येऊन पोचलोय. तर मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता व्ह्यू कसा आहे. हा व्हिडिओमध्ये तुमच्या एवढं लक्षात येणार नाही, पण आता जेव्हा मी प्रत्यक्ष हा जेव्हा व्ह्यू बघतोय तर त्याचं ते वर्णन करू शकत नाही. म्हणजे खूप शांत वाटते आणि एक वेगळंच फिलिंग्स मनामध्ये येतात. फिलिंग्स मीन्स की त्यावेळेस महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं राज्य केलं असेल, दऱ्या खोऱ्या, त्यावेळेसचे लोक कसे राहत असतील, खूप प्रश्न पडतात मला. निमगिरी पर्वताला वळसा घालून आपण मागून थोडंसं पुढं आलोय आणि इथं हा समोर हा दिसतोय, याला हनुमंतगड म्हणतात. तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहोत पुन्हा आपल्या मेन जागी. ते हँडवॉश तिथं ठेवलाय, तू घेऊ का? दर हे बघा मित्रांनो, इथून आपण असं वर आलो आणि इथून हे बघा सगळं पूर्ण पायऱ्या दगडात कोरलेलं त्यावेळेस. आणि इथं आम्ही रात्री स्टे केला. तर पूर्ण दगडामध्ये हे कोरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर जर का तुम्ही इथे येणार असाल तर गडावर आल्या पहिली जी ही छोटीशी देवळी आहे इथंच तुम्ही स्टे करा. कारण की पुढं आम्ही जाऊन आलो गुहेमध्ये, तर तिथं काय एवढं व्यवस्थित नाही आहे. व्यवस्थित म्हणजे हे खूप व्यवस्थित आहे. अरे बघा, ही अशी गुहा आहे, 7-8 फूट उंच आहे, पूर्ण दगडात कोरलेली ही. आता हे सगळं आम्ही आवरणार आहोत. जाताना इथे कोणताही प्लॅस्टिकचा कचरा वगैरे आम्ही ठेवणार नाही आहोत. तर आता झाली ब्रेकफास्टची वेळ. नाही बनवणार नाही आहे. तर मित्रांनो, आता ब्रेकफास्टची तयारी चालू आहे. तर ब्रेकफास्टमध्ये आहे मसाला मॅगी. मसाला मॅगी मीन्स त्यामध्ये सर्व व्हेजिटेबल्स ॲड वगैरे करून आम्ही मॅगी करणार आहे. तर योगेशने काल खूप छान भात केला आणि आता पण त्याची मॅगीची रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावरच आहे. आणि मॅगीनंतर मस्त आपण चहा पिणार आहोत आणि मग आपण परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. काय टाकलं ते? जिरे. अरे तेल तापलंय रे. हे थोडं स्पीड घ्या. ते कांदा घे, चल इकडे राजू. कांदा ते इकडे चालेल, तेल तापले. घे इकडे चल, पहिला कांदा टाक आणि ते तर त्या मसाल्याच्या पुढे फोडून देऊन सुवास त्याच्यात फोडले का? अरे वा. काय टाकले? कांदा टाकला का? आणि फक्त कांदा. थोडा कांदा लाल होऊन झाल्यावर मग बाकीच्या भाज्या का? भात मस्त आला बरं का कालचा. काय रे, म्हणजे आपल्याला अंदाज आला ना 4-5 जणांना किती तांदूळ लागतं, अरे किती मीटर लागतं कळतं लगेच ना. पुढच्या वेळेस पुढे सुहास पुढचे आता गेलो ना, आपल्या लक्षात आलं 1 किलो तांदूळ आणि नाही का बाकी सगळ्या भाज्या पावशेर बरोबर का? तर हा कांदा ब्राऊन झालाय. आता काय टाकायचं? टोमॅटो, बाकीच्या भाज्या पण टाकायच्या. अरे चुलीवरची मॅगी, आधी चुलीवरची मसाला मॅगी. नाही आपल्याकडे कसं ते चुलीवरचं मटण. अरे चुलीवरचं मटण, चुलीवरची भाकरी, मार्केटिंग नाही का? मसाला टाकायचा का तुम्हाला?
बरं ठीक आहे सर. चिरून ठेव. मसाला कोणता घ्यायचा मसाला? कांदा हातावर घे असा. हातावर घे की टाकायचा किती नाही का? बघ बास थोडंच टाक. कांदा लसूण मसाला बाई वास ना. तू काय पुढे बोलतोय? असं नको सोडा. झाले म्हणून आपण काय करतो एक्स्ट्रा टाकत जातो नाही का? बिर्याणी मसाला तिखट नको व्हायला बाकी काय. हा ना नको रे नको. अरे संपले म्हणून काय टाका. सगळी संपायला झाली तर सगळी पुढे टाकून टाक. हळद वगैरे किती टाकायची? आता संपत असेल ना पुढे तर टाकून टाक सगळे. नको तू नको राहू दे. काय वगैरे मसाले लावून ते काय नको. टाक भाज्या टाक. काय वाटाणा आणि काय बीन्स. हा टाक सगळं एकदम टाक रे. बरं टाक. ही पण टाकून देऊ. पाणी टाकल्यावर मसाला टाकू आणि मग उकळलं ना मग मॅगी टाकू. पाणी लय लागणार. बस स्टीलचं झाकण घे. स्टीलचं झाकण ठेव. जरा शिजू दे नाही का? किती वेळ किती वेळ शिजू दे? अंदाज घेत बरं ठीक आहे. पाणी टाक. शिजवायचं थोडं. बस वाटाणा शिजलाय का? शिजलाय. मला नको. मी नाही टेस्ट करतो. शिजलाय ना? आता पाणी टाकायचं. मॅगीचा मसाला आणि मॅगी है ना? सावकाश कापरे. उकळी फुटली. टाकायची का मॅगी? सोडू का? हा टाक. तर मित्रांनो अशा पद्धतीने इकडं मसाला मॅगीची तयारी चालू आहे आणि इकडं आता एका बाजूला चहाची तयारी चालू आहे. तुला तो चहा करतो व्यवस्थित? फक्त गॅस पेटवलाय. पॅट पेटवलं. चहा बनवला आहे प्रसाद. तूच बनव चहा. येथून तुला बनवता. कॉफी बनवतो ना तू नाही बनवत कॉफी? काळाचा आहे ते. काळाचा बनवता. ब्लॅक टी का? अरे ब्लॅक टी पण बनवती का? दुधाची पावडर आणलीत ना? योगेश त्याला सांग रे कधी काय टाकायचं. मित्रांनो मिल्क पावडर ऍड केलेली आहे प्रसादने. हे काय टाकलं तू? आलं चहापत्ती घे रे. चहापत्ती घे. साखर घे. तू जरा सांग योगेश किती साखर टाकायची. मिडियम का जास्त बोल. एका साईडची इकडची हे आहे का? काय नाही तिकडे हवा येते ना त्यामुळं. नाही एक साईड नाही हवा आहे ना. काल एक चार झाला. काल लवकर आला.
श्वास काय करतो तू? कोथिंबीर. वरून टाकतोय का? टाक. मस्त. छान तर करू ना प्रसाद. गॅस बंद कर. बंद केला ना? हे घ्या मॅगी खायला चला. तर मित्रांनो आता ब्रेकफास्ट रेडी आहे. सर्वांनी खायला पण सुरुवात केलेली आहे. मस्त चुलीवरची मसाला मॅगी. आपला कांदा मग मस्त नसतो वास. जास्त तिकीट नाही काय नाही. आली गोकळी चहाला. कर. बंद बंद करतोय. कर मग. तर चहा तयार झालेला आहे फायनली मित्रांनो. मस्त सुगंध येतो चहाचा. तर योगेशने चाळणी वगैरे सगळं आणले सावकाश. अर्धा भरत आहे. अर्धा लागलं तर परत घेता येईल. 10 ग्लास वाटले तर कमी पडेल काय? नाही भरपूर आहे. अर्धा कप पिला तरी फ्रेश. घरी पण देत नाहीत अशी बनवून. त्याच्यामुळे तिकडे होतं म्हणायचं आम्ही. मस्त. वाईट चांगलं भेटल्यामुळे आमच्या इकडे ते बाबा चहा नाही का? रे वाढले आता. सुहास आईला बोलून चहा करते लगेच मला नाही का? सुटायला लागली होती कटिंग घेता. वर स्पेस असं मोकळा नव्हताच पुढे. टेबल खतम होतो आपण वरती. गवत बिवत आहे ना. बरं वर नाही गावतात थांबलो काय रे? कधी बसवलं सर मजाक नाही. इकडे आलो म्हणून बरं. त्या गुफामध्ये गेला असतो ना तर झोपली कसं रात्रभर पोरं. मला आतमध्ये जाऊ वाटत नव्हतं गुफामध्ये. मी बाहेरच थांबलो होतो. तुम्ही आतमध्ये गेले, आम्ही दोघच बाहेर होतो. मी गेलो आतमध्ये. बघूनच नको. आपलं चला हा तिकडे. भिसोरच लागले बस. झोप नसती झाली, जेवण नीट नसतं झालं. भिसोरच लागला असं. बेसूर ना तिथं जरा ते हवा नाही ना जास्त आतमध्ये. हा तिले कोंदट वातावरण आहे. बाहेर बी दगडी. आतमध्ये बाहेर जर का मोकळी जागा असती ना पटात ना थोडं तर मग काय वाटत नाही काय रे? हिचं बाहेर मोकळी जागा होती, पण आतमध्ये चांगलं होतं. नाही चांगली जागा आहे. बसायला बिकट चांगलं. झाडांमध्ये होतं का? गोड झालाय का? तळेकरी वेळेकरी फिरत तळेकर म्हणजे एक जण हे सगळ्या घडी असलं ते पोरगं ना ते शिवराज असं म्हणून. तर मित्रांनो इथं सगळं आम्ही आता आवरून घेतलेलं आहे आणि मागं कोणताही कचरा न ठेवता चूल सुद्धा पाणी टाकून विझवलेली आहे आणि मागं कोणताही कचरा न ठेवता आम्ही पुन्हा माघारी निघालेलो आहोत. आता नको पुढच्या वेळेस जाऊ. कुठं पलीकडे जायला ना? बॅटरी पार संपली रे. सावकाश रे योगेश. मित्रांनो, किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर सुंदर हनुमानाची मूर्ती पाहाव्यास मिळाली व त्यासमोर
42 वीरगळ पाहण्यास मिळाल्या. आता वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला दगडांचा किंवा लाकडांचा स्तंभ असतो. यास वीर स्तंभ असेही म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये जी काही जुनी मंदिरं आहेत या मंदिरांच्या बाहेर शक्यतो वीरगळ आढळतात. साधारणपणे 2.5 किंवा 3 फूट दगडावर एकावर एक या पद्धतीने 3 किंवा 4 चौकोन खोदून घेतले जातात. वीरगळाचे सामान्यपणे 3 किंवा 5 भाग असतात. सर्वात खालच्या भागात वीर युद्धात लढत आहे असे दाखवलेले असते. यातून लढाईचे कारण सुद्धा स्पष्ट होते, जसे की गायीसाठी लढाई, घोड्यासाठी लढाई, किंवा मधल्या भागात वीर देवदूत किंवा अप्सरांच्या बरोबर स्वर्गात जात असल्याचे म्हणजेच वीरांचा मृत्यू झाल्याचे दाखवलेले असते. मित्रांनो, सुहासने अतिशय चांगल्या रिटर्न येताना चांगल्या एका जागेवर आणले कुकडेश्वराचं मंदिर. आणि आहे कुकडी नदीचा उगम इथं तुम्ही बघा. तर आता आम्ही राजू उतरतोय खाली. तर जे कुकडी नदीचा जो उगम होतोय तिथून आम्ही आता पाणी भरून खाली बस ना, 2 पायावर बस. थांब 1 मिनिट थांब. ढकलू मस्कर नको करू, मस्कर नको करू. 1 पाय खाली ठेव अजून राजू. अरे नाही पडू देत. हा बर. तर जिथून कुकडी नदीचा उगम झालेला आहे तिथलं पाणी आज आम्ही पिणार आहोत. अतिशय स्वच्छ पाणी आहे. हा हा ना, तेच ना. एक घे बाटली जा. मी माझ्याकडे मोबाईल आहे. ए थांब थांब नको थांब भरू आधी मग पिऊन निवांत. राजू इकडे बघ. ते भर ना अजून 1 बाटली भर. मस्त आहे भर. ए नको मस्करी करू. सर कुकडी नदीचा उगम इथून पाहू शकता मित्रांनो. मस्त राजू, 1 नंबर. हा हे भर, दुसरी भर. घे वर, चल ये वर सावकाश. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज येथेच व्लॉग समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.